आपली खबर मधल्या त्या भिकारड्या पत्रकाराला, त्या मधुकर आवटेला बातमी ही आमच्या सुनेनं पुरवली आहे, या अरुंधतीनं. तुला जरा सुद्धा लाज वाटली नाही का ग असं सगळं करताना? मला खरंच माहिती नव्हतं तो फोनवरचा माणूस कोण आहे ते. तो तो काही बाई बोलायला लागले आपल्या रेशम बद्दल, म्हणून मी फक्त त्याला सांगत होते की रेशम ह्या सगळ्या परिस्थितीला बळी पडली आहे. मी शट अप अरुंधती, जस्ट शट अप. एक अक्षरही ऐकायचं नाही तुझ्या तोंडून. कुणाशी काय बोलायचं हे तुला कळत नाही का? तू हे सगळं मुद्दामून करतेस हे आम्हाला कळत नाही. दादा दादा तू या पत्रकारांना ओळखत नाहीस का? कशातून काही काढायचं आणि छापायचं धंदाच आहे यांचा. तो जाणून बुजून अरुवहिनीच्या बोलण्याचा विपर्यास करताय ती माणसं, दुसरं काही नाही. हो पण यात नुकसान झालं ते रेशमच्या आयुष्याचं ना, आणि तेही फक्त हिच्यामुळे. रेशमने काही जीवाचं बरं वाईट. रेशम रेशम कोण? रेशम रेशम दार उघड. रेशम दरवाजा उघड. हे बघ तुला काही होणार नाही, तुला कोणी काही बोलणार नाही बाळा. रेशम तू जर का तुझ्या डीजेवर खरंच खूप प्रेम करत असेल ना तर तू दरवाजा उघडशील. नाहीतर मी या घरात तुला परत कधीच दिसणार नाही. मी स्वतःला शिक्षा करून घे, कारण हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. अरुंधती माझी बायको आहे, तर मलाच शिक्षा भोगली पाहिजे ना. दिग्विजय प्लीज प्लीज. दिग्विजय तुम्ही दिग्विजय, रेशमनं दरवाजा उघडला. रेशम चला दिग्विजय. स्टॉप इट, स्टॉप. रेशमच्या आयुष्यात परत कधीही ढवळाढवळ करायची नाही, आणि तिलाही तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. सो प्लीज गेट लॉस्ट फ्रॉम या. रेशम प्लीज रडू नकोस. शांत हो, शांत हो रेशम, शांत हो. असं काही नाहीये रेशम. रेशम तुझा हात दे माझ्या हातात. रेशम तुला माहितीये, आपण जेव्हा एखाद्याचा हात आपल्या हातात घेतो ना तेव्हा त्यांच्या नात्यांमधली ती ऊब जाणवायला हवी. आणि ती ऊब जाणवली ना की आपल्याला कळतं की आपण कधीच एकटे नाही आहोत. रेशम मला तुझ्या हातात ती ऊब जाणवतीये. तू एकटी नाहीयेस बाळा. तू 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 प्लीज रडू नकोस. हे बघ तुझा डीजे आहे ना तुझ्यासोबत. जे काही घडलंय कधीच बदलता येणार नाही. असं काही नाही. तू शांत शांत. तू इतकी दूधखोळी तर नक्कीच नाहीयेस की कोणी काहीही विचारावं आणि तू असं काहीतरी सांगावंस. तेच तर म्हणतेय ना मी. काकू मी का करेन असं, आणि तेही रेशमच्या बाबतीत. मला एक वचन दे, तू रेशम बद्दल असं काहीही बोलणार नाहीयेस. निदान तिचं लग्न होईपर्यंत तरी तू गप्प राहा. कोणास ठाऊक तिचं लग्न होणार आहे की नाही. काकू मी रेशमला माझ्या लहान बहिणीसारखं मानते. काकू मी तुम्हाला वचन देते, रेशमच्या लग्नाची जबाबदारी माझी. मी तिच्या लग्नासाठी काहीही करायला तयार आहे. तिचं लग्न मी चांगल्या घरातच करून देणार.